चला मॅच चालू होते. पंचाचा प्लेचा इशारा येतोय. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आपण गोलंदाज प्रेम जाधव आहे ना, पहिलाच बॉल पुल केलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे परंतु नो मॅच लँडला चेंडू जातोय. एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा इकडे सक्सेस होताना पाहतोय. निलेश पाहतोय पण स्ट्राईक वरती होते. पहिल्याच चेंडूवरती पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू जास्त उंची घातली होती. लांबी कमी होती. 2 धावा घेतात पहिल्या चेंडूवरती. पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये प्रेम यांना पाहतोय पण गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पॉइंट रिझन मध्ये चांगला झेल इथे गॅदर केला जातोय. फलंदाज होतोय बाद. लहू गुशे नो बॅटर पाहतोय आपण. थोडस उशीर येतो आपण पाहतोय लहू यांना. ओपनिंगला येतात परंतु आज पाहिलं तर वन डाऊन आलेत. जर हॅट्रिक घेतली प्रेम जाधवने तर मल्हारी ग्रुप कडून ₹500 पारितोषिक लागलेलं आहे. 85 वाईट चालाय. वाईट प्लस या 4 म्हणजे पंजा आलाय. वन बाउन्सचा इशारा आलाय पंचांचा. या मॅच साठी आपल्याला लागलेले पंच आपण पाहतोय आमचे ऑफिशियल्स आहेत परंतु आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये. प्रवीण सुतार यांना पाहतोय आपण मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि प्रवीण परिणाम पाहतोय पण स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये. प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. यावेळेस लोअर फुलटो चेंडूचा पूल केलाय आणि बॉलला सरळ पाठवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलाय हा षटकार बिग ब्लास्ट. आमचे डीजे मास्टर सुद्धा जेवणासाठी गेलेले आहेत. जेवणाचा आस्वाद घ्यायला गेलेले आहेत डीजे मास्टर्स. षटकार आला. या षटकाने धावफलक पुढे सरकले जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती 13 रन्स ऑन बोर्ड. या षटकातील चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. प्रेम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस काय फटका सजवलाय ऑन साइडला चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजनच्या बाहेर. दन 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 करत 4 धावांसाठी येतोय अजून एक चौकार. 4 धावा. चार धावा. या 4 धावांनी धावफलक पाहतोय 17 वर जाऊन पोहोचते 17 रन्स ऑन बोर्ड. प्रेम पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. शेवट पुढचा बॉल असेल. यावेळेस उडवला मिसटायमिंग झालाय परंतु शत्रक्षक नाहीये. कृष्णा होते त्यांच्या आवयापासून पाहिलं तर थोडासा बाहेर चेंडू लँड झाला. 2 धावा इथे घेण्यात यश मिळते. या 2 धावा या 2 धावांशी धावफलक जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती. खूपच महागडे षटक पाहतोय प्रेम यांच्याकडून. पायगावच्या त्या ग्राउंड वरती अप्रतिम गोलंदाजी केली होती प्रेम यांनी. त्यानंतर पाहिलं तर थोडासा डाऊनफॉल वाटतोय प्रेम यांचा. शेवटचा बॉल असेल. यावेळेस यॉर्कर चेंडू होता खोदून काढला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. फील्ड करून थ्रो करतो पण एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जवळपास 20 या आकड्यावरती. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या 20.
दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज असलेला बॉलिंग ट्रॅक वरती रोहित त्यांना पाहतोय. रोहित सातव्यांना यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसरे षटक घेऊन रोहित सज्ज असतील. स्ट्राईकला आहेत तर लहू लहू यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. म्हणजे मोठे फटके आलेत लहू यांच्या बॅटमधून. धावसंख्या फक्त आणि फक्त 20 वरती जाऊन पोहोचले. चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. कारण टायगर स्पोर्ट्स बिरपाडा संघ पाहिला तर याच परिस्थितीतील एक संघ आहे आणि सातत्याने या ग्राउंडवरती जास्तीत जास्त सराव केला जातो. यावेळेस पहिला बॅक टू द बॉलर खेळून काढलाय लहू यांनी आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय रोहित यांच्याकडून. डॉट चेंडू आलाय. पुढचा बॉल यावेळेस जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु पंचांनी इशारा वाईटचा येतोय. लेग स्टिक सोडून देणारा चेंडू होता. एक अवांतर धावसंख्येत अवांतर रूपामध्ये भर. धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावर 21 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून देणारा चेंडू होता. पंच आमच्या बाजूला वळत पंचांचा इशारा वाईटचा येतोय. यावेळेस अवांतर धावसंख्येत भरताना पाहतोय. धावसंख्येत पोहोचते 22 या आकड्यावर 22 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस उडवलाय. बघा चेंडू जास्त उंची गाठली होती लांबी कमी आणि चांगला सुंदर झेल फलंदाज होतोय फेल. लहू घुशे बॅक टू डगआउट कॉन. रोशन येतो न्यू बॅटर इन आपण पाहतोय. रोहितच्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू अवांतर हाताळत आणि 2 चेंडू निर्धाव टाकलेत. म्हणजे या षटकामध्ये बॅटीने एक सुद्धा धाव आली नाहीये. एका डावखुरता फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक वरती. यावेळेस लेग स्टिक सोडून देणारा चेंडू होता. पंचांचा इशारा वाईटचा आहे. या दुपारच्या सत्रामध्ये पंचांना व्यायाम करायला भाग पडलाय बिरपाडा संघाने. धावसंख्या बनवून पोहोचते 23 याकडे 23 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडूचा खेळ पाहिला तर अजून सुद्धा संपन्न झाले या षटकातील. 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. दुसरं षटक चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईटचा येतोय. बघा या षटकामध्ये विचार केला तर पंचांना भाग पडलाय. सातत्याने पंच आमचे कवायत करतायत. या षटकाचा विचार केला 4 वाईट चेंडू हाताळल्यात गोलंदाज रोहित यांनी. रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू येतो निर्धाव. बघा अवांतर चेंडू हाताळतात परंतु निर्धाव चेंडू टाकतायत.
यावेळेस पाहतो तो गोलंदाज रोहित. बघा सरळ चेंडूने हा जर चेंडू खेळला असता, सरळ बॅटने खेळला असता, तर हा नक्कीच चांगला फटका असला मानला गेला असता. परंतु रिव्हर्सचा अटेम्प्ट केला तो फलंदाज रोशन यांनी. 3 चेंडू झालेत. चौथा बॉल. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगला. चकवून सरळ सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. 4 धावा. DJ set mix mix. थँक्यू डीजे. बघा चौकार आलाय. चौकार धावफलक पाहतो तर पुढे सरकलंय. जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला तो बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू होतोय. चौकानंतर पाहिलं तर कमबॅक केलं गोलंदाज रोहित यांनी. शेवटचा बॉल असेल या षटकातील. यावेळेस पंचांकडे अपील केली जाते, पण पंचांनी ते अपील फेटाळले. षटक संपते. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. येस डीजे. तिच्या समोर फिक्का गोल्ड बोलायला पक्की बोल्ड खरंच खूपच सुंदर हाय. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय ग. सुंदरी सुंदरी अरे सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय, तुझं गाव काय हाय ग. सुंदरी सुंदरी हा हा ती पोरगी ट्रेंडी पाहिजे एलवी प्राड. नवीन गोलंदाज आपण पाहतोय योगेश यांना. पहिला चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय बघा. 2 शतक होते तिकडे. कृष्णा यांना चकवून सरळ चेंडू गेला सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 4 धावडे धावफलक पाहतो तो पुढे सरकते. जाऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 32 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला जातो. चेंडू जातो गॅप मध्ये. चतुष्क स्वतः गोलंदाज जातोय. चेंडू पर्यंत प्रेम येतोय. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक पुढे सरकते. जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. बघा संतोष कोम सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते. संतोष कोम यांना पाहतोय आपण विकेटच्या मागे. रोशन स्ट्राईक होत असतील. त्यावेळेस सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांनी व्हाईटचा इशारा देतोय पंचांचा. 1 अवांतर धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. 34 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला तर बॅट बॉल संपर्क होत नाहीये. अजय चेंडू पाहिले तर निर्धाव आलाय. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचते. चेंडूचा विचार केला तर
3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. पुढचा बॉल. ते पाहुणे सुद्धा आगमन झालंय. प्रभाकरचे दिवा आणि ताराचंद यांचं आगमन झालंय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी कृपया करून इकडे या व्हीआयपी डायसवरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि या मॅचचा स्वाद घ्यायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण स्विंग अँड मिस चेंडू येतोय निर्धाव. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पाहतो तर गोलंदाज योगेश यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त तो पाहतोय 35 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 35 रन्स ऑन बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. कार्पेटला रोल करत चेंडू जातोय. शतरक्षक आहे तिकडे कृष्णा. अजित होते. अजित यांच्याकडून थोडंसं फॉर्मल झालं होतं, परंतु बॅकअप चांगलं होतं कृष्णा यांचं. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीने धावफलक पाहतोय पण पुढे सरकते. 36 वर जाऊन पोहोचते. त्या षटकामध्ये पाहिलं तर चांगला कमबॅक केलाय. चांगली गोलंदाजी केलाय. गोलंदाज योगेश यांनी 8 धाव फक्त या षटकामध्ये देण्याचं काम केलं. शेवटचा बॉल असेल. या शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याची संधी असेल. एखादा मोठा फटका आला तर चांगली धावसंख्यापर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. सुद्धा पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मधील. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातोय नॉस्ट बाउंड्री लाईन जवळ, परंतु तिकडे बॅकअप चांगलं होतं. एक सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं षटक संपते. तिसरा 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या भर धावसंख्या जाऊन पोहोचते 37. 37 या आकड्यावरती 3 षटका समाप्तीनंतर. DJ Alpesh. DJ Alpesh. थँक्यू डीजे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी संतोष कोम. एक अष्टपैलू खेळाडू पाहतोय टायगर स्पोर्ट्स बिवाड संघाचा. करिअर पाहिलं तर 103 मॅच मध्ये 92 विकेट घेतल्यात. 3 विकेट ऑल पाहिलं तर एकदा घेतलेला आहे, म्हणजे चांगली गोलंदाजी केलाय संतोष कोम यांनी. संतोष कोम बॉलिंग ट्रॅक वरती. आज थोडंसं पाहिलं तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आल्यात. पॉवरप्ले षटक हातात पाहिल्या संतोष कोम यांना, परंतु आज थोडंसं उशीर आलेत शेवटचे षटक हाताळण्यासाठी. संतोष पहिला बॉल घेऊन. यावेळेस ऑफ साईडला फटका चांगला आहे. योगेश येतोय तो फील्ड केलं तो मध्ये एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. 38 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं गोलंदाज रोहित यांनी. 8 धावा खर्च केल्या. योगेश यांच्या षटकामध्ये पाहिलं तर 9 धावा खर्च झाल्या होत्या. शेवटच्या षटक आता पाहतो संतोष यांचं. पहिल्या चेंडूत एक सिंगल धाव आले. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 5 चेंडूवरती ना जवळजवळ 10 ते 15 धावा करण्याचा नक्कीच मनसुबा केला असेल दोन्ही फलंदाजाने. रोशन यांची बॅट आहे यावेळेस पाहिलं तर शांत आहे. यावर्षी हंगाम पाहिला तर पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती, त्यानंतर थोडंसं पाहिलं तर डाऊनफॉल आहे. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या टोला लागला. चेंडू जातोय सर नॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा नशिबाचा चौकार. 4 धावा. जेव्हा चौकाने धावफलक पाहिलं तर पुढे सरकलंय जाऊन पोचते
42 42 रन्स ऑन बोर्ड. एका मोठ्या धावसंख्येमध्ये मजल मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय यावेळेस पाहिलं तर. यावेळेस लोअर फोल्ड चेंडू होता. बॉलरच्या डोक्यावरून हा खेळ चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनवर लॉंग ऑफ करून शतरश धावत आला तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. चांगलं रनिंग बिटवीन विकेट पाहतोय दोन्ही फिल्डर मध्ये बॅट्समन मध्ये. शेवटचे 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा पाहिलं तर बाकी असेल या षटकातील या इनिंग मधील. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस स्विंग अँड मिस चेंडू येतो निर्धाव. चला यानंतर होणार सामना असेल जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे त्यांच्या विरुद्ध असतील यंग मराठा चिंचोली. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी येऊन थांबायचं आहे. कर्णधार आलेले आहेत दोन्ही संघाचे. पुढचा बॉल संतोष यांचा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला तो परंतु पंचांचे हात धरले समांतर. एक धाव येते अवांतर. या अवांतरच्या रूपामध्ये धावसंख्येत होतोय बदल. धावसंख्येत पोहोचते 45 45 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस बॉल होता बघा. पंचांकडे अपील केली जाते. या पंच थोडस दुखापत झाले होते. बॅटला बॉल लागला होता त्यानंतर पाहिलं तर पायावर लागलाय. चला पाणी घेऊन जायचं पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर. दुखापत होते थोडीशी. शेवटचा बॉल असेल. एक राऊंड बॅटला लागलं होतं ना. यस. शेवटचा बॉल असेल या षटकातील या इनिंग मधील. यानंतर टॉस केला जाईल. शेवटचा बॉल. यावेळेस पोल केलाय. चेंडू गॅप मध्ये खेळून काढलाय. तिकडे यशदर्शक आहे तिकडे. एक धाव झाले दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. आणि तिसरी धावचा प्रयत्न होतो इकडे. बघूया काय घडते काय बिघडते. तिसरी धाव होताना तिकडे स्ट्राईक एंडला फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये पाहतोय. आणि वन शॉट सुद्धा पंचाने केलाय. म्हणजे ही फक्त एकच धाव असेल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव असेल. धावसंख्या 47 48 धावांचं टार्गेट सेट केलं जाते 4 षटकांमध्ये. सर टॉस कडे जाऊया. टॉस बॉक्स मध्ये आमच्यासोबत जोडले जातील 2 कर्णधार. एका बाजूला जय मल्हार खोलांडे दुसऱ्या बाजूला यंग मराठा चिंचोली. रोहित यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चिंटू संघ कॉल आहे. छाप असा कॉल आहे. नाणेफेक जिंकलाय चिंटू संघाने.
टॉस जिंकला निर्णय काय असेल? फील्ड. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. कोलंडे संघ तुमच्या समोर भरपूर वेळा लागला असेल. यावेळेस बाजी तुम्ही मारतील का? हो, नक्कीच. आज तुमचा पूर्ण संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. हो. नक्कीच तुम्हाला ऑल द बेस्ट असेल. कोलंडे संघाने टॉस हरलाय. तुम्ही टॉस जिंकल्याचा निर्णय काय असता? फिल्डिंग असलीच ती. परंतु आता बॅटिंग करायचंय. बॅटिंग करताना किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल? 60 ते 70 पर्यंत, कारण की त्यांची बॅटिंग लाईन चांगली आहे. नक्कीच आज अविनाश सुद्धा इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. नाही, हितेश सुतार, कल्पेश सुतार, दिलीप जिंबल, अक्षय कांबळी, अविनाश गिराणे हे खेळाडू आहेत आमच्याकडे आज. म्हणजे आज कोलंडे संघ थोडासा अपुरा आहे. परंतु फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे की चिंचवड संघाने टॉस जिंकले आणि कोल्हाडे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ओटी यू कॉमेंट्री बॉक्स. आरक्षण पाहिजे. ही जनजंगल जमीन आमची आहे. ही आमची देवा हा. तुम्हाला जागा काय? मातीचा ऐकण पण नाही मिळत. येऊन ते बघा तुमची किंमत. तर सामन्याला सुरुवात झालेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांच्या खेळाडूंचे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या दुपारच्या सत्रामध्ये पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय इथे जोरदार अपील झाली होती. कदाचित तिकडे झेल सुटला असावा. इनसाइड एज आपण पाहतोय तिकडे लागली होती आणि पाहतोय विकेट किपरनं तो तिकडे झेल सोडलेला आहे. बघा तिकडे संधी होती पहिल्या बॉलवरती झेल पकडण्याची, मात्र ते संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. पुन्हा एकदा ब्लॉकरमध्ये चेंडू हाताला बघा. खूप चांगला चेंडू लहू घोषे यांनी आता हाताळलेला आहे. आपण पाहतोय जो आक्रमक गोलंदाज आहे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बिया संघाचा एक अष्टपैलू आपण पाहतोय, ज्याने सातत्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केलेली आहे. आणि इथे सुरुवात त्यांनी खूप चांगली केलेली आहे. 48 धावा गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा संघाने बनवलेल्या आहेत. म्हणजे 12च्या सरासरीने धावा टायगर स्पोर्ट्स भिवाडा संघाला बनवायचे आहेत.
उलटा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झालाय. थोडासा फंबल होताना दिसतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव बघा जलद गतीने कंप्लीट झाले बघा. त्याला सोरटी धाव जो घेण्याचा प्रयत्न झाला होता ते सक्सेसफुली आपण पाहतोय इथे ठरलेला आहे. संतोष कोम अशा धावा घेण्यासाठी माहीर आहे आणि थोडासा हलकासा आपण पाहतोय चूक झाली होती गोलंदाजाकडनं. लगेच तिसरी धाव ही कंप्लीट झाली. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न फटका पूर्णतः फसला गेलाय आणि सॉफ्ट डिसमिसल रोशन होता तिकडे. चुकी होणार नाहीये. पहिला गडी बाद. पहिला गडी बाद झालेला नव्याने बॅटर प्रेम येतोय. प्रेम जाधव न्यू बॅटर इन होतोय. सध्याच्या हंगामामध्ये आपण पाहतोय प्रेम हा इनफॉर्म बॅटर आहे. संतोष कोम आउट ऑफ फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच आपल्या समोर येणार आहे. जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि यंग मराठा दांडेकरपाडा अशी मॅच आपण पाहणार आहोत. क्लीन बोल्ट. प्रेम याला माघारी परतावं लागेल. गोल्डन टचचा शिकार होत असताना प्रेम फलंदाज बाद. कोणी केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना टोचण्या टोचल्यान लिंबाला बावल्या टांगल्यान झाडाला टोचण्या टोचल्यान लिंबाला बावल्या टांगल्यान झाडाला न सुचलाय काही लोकांना अरे केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना केलाय जादू टोना रे दादा केलाय जादू टोना. प्रेम बाद होऊन माघारी परतलेला आहे. नव्याने बॅटर आपण पाहतोय कैलास आलेला आहे. कैलास तांबडी. आज ते रणनीती थोडीशी वेगळी पाहायला मिळते टायगर स्पोर्ट्स भिवपाडा संघाच्या माध्यमातून. कारण त्यांच्याकडे आपण पाहतो योगेश माळी सारखा फलंदाज आहे. अजित आहे. चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. इथे कैलास याला संधी दिलाय. इथे जोरदार अपील. मला वाटतं तिकडे स्टंपला चेंडू लागलाय अगोदर आणि कैलासाने नंतर चेंडू तो ढकललाय तिकडे. थँक्यू डीजे. इथे हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. पाहूया कैलास तांबडी कशा प्रकारे बाद झालाय. अपील झाली होती. लेग बायची अपील झाली होती. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती हे दृश्य. पायाला चेंडू लागलाय. त्यानंतर चेंडू पायाला लागल्यानंतर चेंडू यष्टांवरती लागलेला आहे आणि त्यानंतर तिकडे कैलासाने झाडू मारलेला आहे. बघा झाडू मारला मात्र त्याचा फायदा झालेला नाहीये. विकेट हॅट्रिक इथे पूर्ण झालंय. धावसंख्या 4.
आपण पाहतो योगेश माळी जो उभरता सितार आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स विवाडा संघाचा भावेश पवार म्हणून देखील त्याला संबोधलं जातं मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि योगेश माळीकरता बक्षीस देखील जाहीर झालेला आहे सन्माननीय जयरामजी माळी आणि सन्माननीय हरिचंद्रजी भोईर यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेला आहे हा सामना जर योगेश माळी याने जर जिंकून दिला तर त्या दोघांकडून आपण पाहतोय सन्माननीय जयरामजी माळी आणि हरिचंद्रजी भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सध्या तरी आपण त्यांना यष्ट्यांच्या मागे पाहू शकता तिकडे ते बसून मॅचचा आनंद घेत आहेत प्रभाकरची दिवा देखील आहेत तिकडे निलेश दिवा दुसरं षटक हाताळण्याकरता सामोरे फलंदाज असेल कल्पेश कोठावळे आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो शतरक्षक आहे तिकडे एक सिंगल धाव इथे आपण पाहतोय पूर्ण झालेली आहे या सिंगल धावाने धावसंख्या आता पुढे जाताना दिसते ती म्हणजे 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत पाच धावा धावफलकावरती लागलेल्या 3 गडी बाद झाल्यात आणि आता आपण पाहतो या योगेश माली हा स्ट्राईक वरती आलेला आहे यस त्यांच्यामध्ये सापडलाय बिग फ्लो मोठा हादरा योगेश माली बॅक टू द डगआउट बघा क्राऊड प्रेक्षकांचा जल्लोष इथे आपल्याला ऐकायला मिळतोय कारण एक बिग विकेट मिळालेली आहे मोठी विकेट मिळालेली आहे योगेश माली याची आणि गावदेव स्पोर्ट्स भेंडीवाडा बी संघाचे जे पाठीराखे आले ते जल्लोष करतायत त्यांना देखील माहिती आहे की ही विकेट किती महत्वाची आहे थँक्यू डीजे आणि आता नव्याने बॅटर जितेंद्र माळी हा नव्याने बॅटर इन झालाय आणि जितू माळी आणि जर 2 षटकार जर लगावले तर सन्माननीय जयरामजी माळी आणि हरिचंद्रजी भोईर यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज हे दिलं जाईल फुलटाच चेंडू आपण पाहतोय फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय क्षेत्ररक्षक आहे तिकडे थोडासा फंबल झालाय त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण पाहतोय पाहता क्षणी ही दुसरी धाव ही कंप्लीट झालेली आहे हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला होता आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव आपण पाहतोय इथे अंकित केली गेली पूर्ण आपण पाहतोय बॅकफूट वरती इथे ढकलण्याचं काम केलेलं आहे गावदेव स्पोर्ट्स भेंडीपाडा बिया संघाने टायगर स्पोर्ट्स भिवाडा संघाला थोडीशी शांतता पसरलेली आहे खेळलो कक्षामध्ये
मात्र जोपर्यंत कल्पेश आहे तोपर्यंत आशा पल्लवीत असतील. इकडनं कल्पेश याला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे आणि इथे फलंदाज बाद होताना दिसतोय. फलंदाज बाद. याच दरम्यान पाहुण्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपण पाहू शकता ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सदस्य कृष्णाजी लोखंडे यांचं आगमन झालंय. त्यानंतर आकाश भोळे यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. यस कम ऑन डिझाई. धीरे धीरे चाल गो मैना ना बाल घरी गावात नेन गो मैना पालघर गावात नेनगो मैना, पालघर गावात नेनगो मैना. ना ते धीरे धीरे चाल गो मैना ना खंडीले पाडीत नेन गो मैना खंडील पाडीत नेनगो मैना, खंडील पाडीत नेनगो ना मैना. तू धीरे धीरे चाल गो मैना पालघर गावात नेनगो मैना, पालघर गावात नेनगो ना मैना. तू धीरे धीरे चाल गो मैना. बघा इथे धावसंख्या जर आपण बघितली ना फक्त 8 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 5 गडी इथे बाद झालेले आहेत. अर्धा संघ इथे गारज झालेला आहे. 5 फलंदाज बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलेत. नव्याने आपण पाहतोय बॅटर इन झालेला आहे. कृष्णा तारवी. तर तिसरं षटक हाताळण्याकरता संकेत. फुल टॉस चेंडू आहे. सरळ बॅटने खेळून काढलाय. निलेश दिवा येतोय मात्र त्याच्याकडे संधी नाही आहे. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. तर हा चौकार येतोय. या चौकारात धावसंख्या आता 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू थोडासा पुढे ठेवला. जोरदार अपील आणि यस फलंदाज बाद. 7वा गडी तंबूच्या आश्रयाला. कारल्या पेले डोंगराला, गर्दी झाली पालखीला. कारल्या पेले डोंगराला, गर्दी झाली पालखीला. आई माऊलीत गुणगाता, सप्तमीचे विठ्ठल. थँक्यू. आपण पाहतोय कशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे. तर त्रिफला उद्ध्वस्त केला होता आपण पाहतोय. नवीन बॅटर रोहित आलेला आहे. रोहित 7वी. सर बॅटने आपण पाहतोय हा चेंडू इथे खेळून काढला. निलेश दिवा पुन्हा एकदा आपल्याला फ्रेम मध्ये पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली. सेवेचा प्रयत्न घातक ठरू शकला असता मात्र इथे 2 धावा जलद गतीने पूर्ण झाल्यात. इथे देखील संकटात सापडले होते दोन्ही फलंदाज. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 34 धावा. 9 चेंडू आणि 34 धावा इकडनं मॅच जिंकण्याकरता बनवायचे आहेत. आपण पाहतोय 6 विकेट डाऊन झालेत. आणखीन एक वेगवान चेंडू. तेज तर्रार. बघा आज गावदेवी स्पोर्ट्स भेंडीवाडा बिहार संघ फुल तयारीमध्ये आलेला आहे. मला वाटतं घरून ठरून आलेत की आज आपल्याला परफॉर्मन्स खूप चांगला द्यायचा आहे. अगोदर लहू घोषे, त्यानंतर निलेश दिवा, त्यानंतर संकेत घोषे आणि आता पाहूया शेवट षटक करण्यासाठी कुठला गोलंदाज येणार आहे. कारण एक चेंडू अद्याप बाकी आहे. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही या षटकातील. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असेल. एक एक्स्ट्रा रन आपण पाहतोय. धावफलकावरती नोंदवली गेली. एका धावेने धावसंख्या आता थोडीशी पुढे सरसावली जाते.
इथे देखील आपण पाहतोय लेग इस्टी सोडून जरा आपण पाहतोय चेंडू हाताळलेला आहे. बॅक टू बॅक चेंडू वाईड येताना दिसत आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता आपण पाहतोय 32 धाव्यांची आवश्यकता आहे. आठ चेंडू आणि 32 धावा. बघा हे समीकरण थोडंसं कठीण आहे, मात्र प्रयत्न जर केला तर होऊ शकतं. आणि रोहित आपण पाहतोय जो मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहे. आता रोहित याला सिद्ध करावा लागणार आहे. विकेट्स डाऊन झाले 6, मात्र रोहित 7वी अजूनही आहे. बघा इथे ज्या प्रकारे चेंडू हाताला गेलाय, व्हाईट यॉर्कर इथे हाताला आहे. फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न इथे पण पाहतोय. निर्धाव चेंडू इथे देखील येताना दिसतोय. फुलटॉस चेंडू सरळ बॅटना फटका केलाय. बघा अंकुश गोवारी आहेत तिकडे. बघा चांगलं क्षेत्ररक्षण झेल झालेला नाहीये, मात्र आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा त्याने थांबवल्यात. अप्रतिम एफर्ट्स त्याने लावलेत. 2च धावा इथे आपण पाहतोय अंकित केल्या जात आहेत. आता 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 30 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 30 धावा. बघा एक क्षण असं वाटलं होतं की टायगर स्पोर्ट्स भिववाडा हा संघ या सामन्यावरती आपली पकड मजबूत करेल, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. लहू घोषे याचं निर्णायक षटक, निलेश दिवा याचं निर्णायक षटक आणि आता संकेत याचं देखील निर्णायक षटक. आणि आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स भिववाडा हा संघ इथे आता पिछाडीवर सुटलेला आहे आणि पराभवाच्या छायेला येताना दिसतोय. किंगमेकर ओरिजिनल दाखवून दिलंय जगा, दाखवून दिलंय जगा. यो बाल्या मामा भिवंडीवाला खासदार आलाय बघा. 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 थँक्यू डीजे. तर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. प्रथमेश दलवी. पुल करण्याचा प्रयत्न, इथे हा चेंडू निर्धाव येतोय. आता आपण पाहू शकता जे टार्गेट आहे 5 चेंडू मध्ये मॅच जिंकण्याकरता 30 धावा. 5 चेंडू मध्ये 30 धावा म्हणजे 5 षटकार. इथे पहिला आलाय का? 1 हँडेड तिकडे झेल पकडण्याचा प्रयत्न मध्ये लहू घोषे याचा. बघा सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती आली असतील, कदाचित हा झेल होऊ शकला असता कदाचित, मात्र हा झेल सुटलाय आणि या 2 धावा आल्यात. आता हे टार्गेट थोडस अशक्य होताना दिसतंय, कारण आता 28 धावांची आवश्यकता आहे. इथे आपण पाहतो या एक निर्धाव चेंडू देखील येताना दिसतोय. आणखीन एक चांगला चेंडू. प्रथमेश दलवी चांगली बॉलिंग करताना दिसतोय. बघा टायगर स्पोर्ट्स भिववाडा संघाला इथे पूर्णतः पिछाडीवरती सोडताना दिसतोय. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीवाडा बी हा संघ बघा चुका झालेल्या नाहीयेत, चुका सुधारल्यात. पूर्ण सराव करून आला आज गावदेवी स्पोर्ट्स भेंडीवाडा हा संघ. या षटकातील आता आपण जर बघितलं ना तर शेवटचा एक बॉल राहिलाय.
चला नवीन बॅट्समन पाठवून द्यायचा आहे. शेवटचा एक बॉल राहिलाय. आणि शेवटचा चेंडू देखील इथे निर्धाव येताना दिसतोय. अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी या संघाने इथे जिंकलेला आहे. हार्ड लक टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. गावदेवी स्पोर्ट्स भेंडीपाडा बी.